या क्षणाची सर्वात मोठी बातमी. भाजपकडून नवनीत राणा यांना अमरावतीतून उमेदवारी जाहीर. भाजपकडून खासदार नवनीत राणा यांना अमरावतीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण नवनीत राणा यांना अमरावतीतील महायुतीमधील स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. आमदार बच्चू कडू आणि शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांच्या नवनीत राणा यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासून विरोध आहे. विशेष म्हणजे बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात प्रचार करू असं जाहीर केलं. महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भाजपकडून खासदार नवनीत राणा यांना आज अखेर अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नवनीत राणा या भाजपच्या अधिकृत उमेदवार असणार आहेत. भाजपकडून आज देशातील विविध राज्याचे उमेदवार जाहीर करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील एका जागेसाठी उमेदवारी घोषणा करण्यात आली आहे. हा उमेदवार दुसरा तिसरा कोणी नसून नवनीत राणा आहेत. भाजपकडून याआधी 23 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने याआधी 2 टप्प्यात उमेदवार जाहीर केले होते. पहिल्या यादीत 20 उमेदवारांची नावे होती, तर दुसऱ्या यादीत 3 उमेदवारांची नावे होती. आता तिसरी यादीत नवनीत राणा यांचे एकमेव नाव आहे. भाजपकडून नवनीत राणा यांच्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. तरी त्यांच्या पुढे अडचणींचा फार मोठा डोंगर आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी नवनीत राणा या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या पुरस्कृत उमेदवार मानल्या जात होत्या. त्यांना अमरावतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. पण गेल्या 5 वर्षात सत्तेचे समीकरण बदलले. ज्या राणांनी भाजप विरोधात प्रचार केला त्याच राणा आता भाजपचे पक्के मित्र बनले. त्यामुळे भाजपकडून यावेळी नवनीत राणा यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. नवनीत राणा यांना 100% पाडणार. बच्चू कडू यांनी भूमिका. आमचा विरोध कायम आहे. आम्ही कायम विरोध करू. आम्ही केलेल्या तक्रारींचा काही उपयोग झाला नाही. आम्ही आता बघू एकंदरीत काय रणनीती आहे, त्या पद्धतीने उमेदवार द्यायचा का याबाबत निर्णय घेऊ. आम्ही नवनीत राणा यांना 100% प्रचार करणार नाहीत. नवनीत राणा यांच्यासाठी ही लढत तेवढी सोपी राहणार नाही. याचा रिझल्ट नक्कीच दिसेल. आम्ही नवनीत राणा यांना 100% पाडणार असं बच्चू कडू यांनी म्हटलं. आम्ही आता विरोधात प्रचार करून त्यांना महायुतीत ठेवायचे किंवा नाही हा प्रश्न आहे, असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नोंदवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा.